तुम्ही हिवलेकरच्या बॉडीमध्ये जेव्हापासून गेले ना तेव्हापासूनच प्रॉब्लेम निर्माण झाला. काय गेलो आम्हाला माहिती आहे का काय म्हणजे आम्हाला हेच ऐकायचं म्हणून तुम्हाला म्हणतो चालत बसू. चला तुम्ही बोला, आम्ही आम्हाला काय माहिती, आम्हाला हेच ऐकायचं. आमच्याकडे त्या गोष्टी आलेल्या नाही, आम्हाला येऊ द्या ना. आहे ते सांगते. 87 पासून 1987 पासून 98 पर्यंत डॉक्युमेंट क्लिअर नाहीये. वाद कुठे 88 ला हिवलेकरांना चार्ज दिला. बरं, ओके. त्यांनी ते सगळे सबमिशन केलेलं आहे. बरं, ओके. त्यानुसार ते काही झालेलं नाही, ते अजूनही चालू. आता पहिली गोष्ट, आम्ही वारंवार विगे, आता विगे कोण आहे? आमचे काकाचे. आता हा म्हणतो ना काकाला डॉक्टर मामाला स्वामी, असं विचित्र बोलतो ना हा कधी कधी. याला पूर्ण स्टोरी माहिती नाही. कारंडे कुठे आहे? कारंडे हो, कारंडे तुम्ही बोला अगोदर. कारंडे साहेब कितीतरी वेळा त्यांना सभा घ्यायला सांगितलेल्या आहेत, त्यांनी कधी सभा घेतलेल्या नाहीत. तसे डॉक्युमेंट आहेत आमच्याकडे. त्यांनी सभा ज्यावेळेस हिवलेकरांना चार्ज दिला 98 ला, तेव्हापासून 2008 पर्यंत ज्या ज्या सभा पीटी मांडणी दाखवल्या त्याच्यावरती एकही विगेंची सही नाही. हे प्रूफ आहे बरं. हा, आता हे कुठतरी मिटलं पाहिजे ना. तर या दृष्टिकोनातून मी तर हे वादामुळे, कारण ही टीम म्हणजे सम्राट म्हणा किंवा ही वादच जास्त करतात. काम कोण करणार? 2 मिनिट ऐका. त्यामुळं आम्ही म्हटलं बा हे झंझट नको, आम्ही सोडून दिलो होतो. हिवलेकर साहेब, बालांचे साहेब परत माझ्याकडे आले की आपण हे व्यवस्थित करू. म्हटलं सगळं तुमचे वादच आहेत, कुठून करणार आहे तुम्ही? 2 मिनिट ऐका. बालांचे साहेब आणि हिवलेकर साहेब तुमच्याकडे आले? हो, विचारा बालांच्यांना. मी सोडून दिलो होतं. लोक म्हटलं तुमचे लय वाद आहेत. अहो, आम्ही सर्व्हिस पाहिजे का तुमचे वाद पाहिजे का सोशल वर्क करायचे? मी ऑलरेडी सोशल वर्कर आहे काय, आणि तुमचे वादच सुरू आहे. बरं, एकही यांचे डॉक्युमेंट क्लिअर नाहीये. कोणाचे? विगे आणि सम्राटांचे. सम्राट आता तुम्ही सांगा, लिगल ऍडवायझर आहे, जज माणूस आहे. 1987 ते 98 पर्यंत डॉक्युमेंट क्लिअर नको का आपले? आता आवाज कशामुळे? पहिलेचे डॉक्युमेंट क्लिअर नाही, तुम्ही काम केलं नाही म्हणून हिवलेकरांना दिलेलं आहे. 2008 कुणी केलं? सम्राट साहेबांनीच केलं. जे आतापर्यंत कार्यकारिणी नेमलेले आहेत सम्राट साहेबांनी नेमल्या, तर ते बेकायदेशीर आहेत. ते कसे बेकायदेशीर? 2008 ला तुम्हाला मंजूर करून घेतलं. तुम्ही परत माहिती नाहीये. मला एक सांगा, तुम्ही 2008 सालापर्यंत सगळं क्लिअर झालं की नाही? नाही झालं. मंजूर कसं झालं? बोगस केलं ते पीटी मानेंनी. कसं बोगस केलेलं आहे? तुम्ही कोण होते त्याच्यामध्ये? कोण? माझाची होतो. तुम्हाला सारखा नवीन होतो ना मी पण. तुम्हाला कळत नव्हतं सगळं बोगस चाललं? ऐक, तू आता कोणाच्या फेवर मध्ये बोलतो? कोणाची म्हणजे? कोणामुळे आला? सम्राट मुळे आला. मी या बॉडीचा मध्ये होतो अगोदर. या बॉडीचा अगोदर मी होतो. या बॉडीचा पूर्ण अभ्यास केलेला आहे मी. प्रभाकर साहेबांच्या पूर्ण बॉडीचा अभ्यास केलेला आहे मी. मला हे नका सांगू तुम्ही हे घुमा फिरायचे काम नका करू. 2006 साली मला सांगा, 2006 ला निवृत्त न्यायाधीशांचा प्रभाव हा तुम्हाला माहित नाहीये. 2006 साली हिवलेकर साहेबांनी महासंघ बरखास्तीसाठी अर्ज केला. तुम्हाला माहिती आहे का? कुणाला? सगळ्यांना माहिती. यांना कुणालाच माहित नसतं. सगळ्यांना माहिती. कुणालाच माहित नसतं. कुणालाही माहित नाहीये. थांबा, तुम्हाला पाहिजे. पोपळकर सर, इकडे एक मिनिट. पोपळकर सर, पोपळ सर 2006 साली बैठक घेतली त्यांनी आणि महासंघ बरखास्तीसाठी अर्ज केला. 2006 साली जर साहेबांनी जर इथं येऊन जर त्यांचे सीआर दाखल केले असते तर त्यांचेच मंजूर झाले असते, कुणाची झाले नसते. ते बरखास्तीला गेलते म्हणून हे 2008 साली यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन इथं सीआर दाखल केलेली. हे आहे का कुणाला माहिती? समाजाला आहे का? तुम्ही सांगितलं कधी या गोष्टीचं? कुणाला माहित नाहीये. या याच्यातलं एकालाही माहित नाही ही गोष्ट. मी आज सांगितलं, यांच्या लक्षात येईन आज ही गोष्ट की हिवलेकर साहेबांनी हे सीआर दाखल केले असते तर ही वेळच आली नसती. दाखल केले होते त्यांनी, गोष्ट माहिती नाही. गोष्टीने होत असते. मग
होतात ना. अहो, अरे होतात बाबा. कोर्टाला पुरावा मागतो. का नाही मंजूर झाले? पूर्वीच्या लोकांचे एनओसी पाहिजे का नको? कोणाचे? पूर्वीच्या लोकांचे आणि औरंगाबादच्या याच्यामध्ये सगळं दप्तर दिलं त्यावेळेस कुठं होते? दप्तर दिलं मग पण ते डॉक्युमेंट कम्प्लीट अहो, तुमचं काम होतं. नाही बाबा. अहो, हिवलेकर साहेब याच्यामध्ये नवीन नाहीये. हिवलेकर साहेब महासंघाच्या कामामध्ये नवीन नाहीये. 73 पासून त्यांचं नागपूर महासंघ चालू होते. नाही रे 88 ते 88 डॉक्युमेंट कम्प्लीट नाही. बरं आता असं आमची इच्छा आहे, आमची सगळ्यांची इच्छा आहे, आमची सगळ्यांची इच्छा आहे. तुमची इच्छा आहे का? कोण मी मागं घेतलं समाजासाठी ते बोलतील ते आता. समाजासाठी माघार घेतली तुम्हाला अधिकार कोणते? कार्यकारिणी किती जणांची कार्यकारिणी? किती जणांची कार्यकारिणी? तुमची कार्यकारिणी किती जणांची? मला कार्यकारिणी किती जणांची? 11 जण कार्यकारिणी 10 मध्ये